चिवताईची रात्री ना मामासोबत अशी काही मजा मस्ती चालू होती, नुसता डान्स पाहिजे हिला. आणि त्यात आमच्या मॅडम एवढ्या लकी आहेत की एवढे सगळे मामा आहेत, त्यामुळे वेगवेगळी शिकवणूक तर आहेच आमच्या मॅडमना. आणि रात्री मॅडमनी नाचून धिंगाणा घातला आणि सकाळी पडल्या ना आजारी, सर्दी ताप खोकला पूर्ण जाम. तसा आज नागपंचमीचा दिवस होता, पण नागपंचमी काय करायला जमलीच नाही, कारण चिमणीची तब्येत एवढी जास्त खराब झाली होती की ती मला काय सोडायचं नावच घेत नव्हती. आणि नागपंचमीचा स्वयंपाक तर लांबच राहिला. मॅडम आधी सकाळ सकाळी दवाखान्यात घेऊन गेलो. तसं नाही एका दिवसात तिला 2दा दवाखान्यात न्यावं लागलं, कारण तिचा तापच कमी येत नव्हता. खरं तर ना ह्या वातावरणाचा राग येत आहे, कारण खूप खराब वातावरण चालू आहे सध्या, आणि सगळ्यात जास्त तर लहान लेकरच आजारी आहेत. आता चिमणीचा चेकअप तर करून झाला होता, तापच होता जास्त तिला. आणि नंतर सर्दीमुळे वाफ द्यायला घेतली तर ती शांतपणे हसत खेळत एन्जॉय करत होती वाफ. आणि चिमणीच्या पप्पांना मला तर आश्चर्यच वाटत होती, एवढी शांत कशी काय बसले, हसतच होती नुसती. पण ही तुफान के फैली की शांती है रे लाला. नंतर काय केल्यानं ना मॅडम वाफ घ्यायला तयार नव्हत्या, नुसती रडायला लागली होती. जबरदस्तीनं कशी बशी दिली 5 मिनिटं वाफ. माझा नागपंचमीचा पूर्ण दिवस ना चिमणीच्या धावपळीतच गेला बघा. घरामध्येच दिवा लावून देवाला हात जोडले फक्त. आणि हा पाऊस ना आता नको नको वाटायला लागलाय. चिमणी तर आज खूपच जास्त किरकिर करत होती तिची तब्येत बरी नसल्यामुळे.